श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अंगारकी चतुर्थी उद्या 12 ऑगस्ट 2025 श्रावण मासातील ही चतुर्थी आणि या चतुर्थीचं विशेष महत्व म्हणजे मित्रांनो, ही चतुर्थी मंगळवारी आलेली आहे म्हणून तिला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं। तर अंगारकी चतुर्थी ही वर्षातून दोनदा येते आणि यावेळी श्रावणातील मंगळवारी ही चतुर्थी येत असल्याने या चतुर्थीला विशेष महत्व आहे। गणपती बाप्पा आपलं आराध्य दैवत आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती अंगारकी चतुर्थीला गणरायाची मनोभावे सेवा करते, पूजा करते, तर त्या व्यक्तीला अपेक्षित असं फळ मिळतं असं मानलं जातं। मित्रांनो, या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची सुद्धा पूजा केली जाते बरं का, आणि तिची परंपरा सुद्धा आहे। चंद्राची पूजा केल्यावरती आपलं व्रत हे पूर्ण होतं आणि जर चंद्राची पूजा केली नाही तर ते व्रत अपूर्ण राहतं असंही म्हटलं जातं। श्री गणेशाची आराधना ही जी आहे ती भक्तांनी अपेक्षित फळ मिळण्यासाठी करण्यापेक्षा या वर्षी आपण मनोभावे गणपती बाप्पाची सेवा करा, त्यात आपल्याला नक्कीच काहीतरी फळ नक्की मिळेल। तर मित्रांनो, या वर्षीची जी अंगारकी चतुर्थी आहे ती 12 ऑगस्ट वार मंगळवार म्हणजेच उद्या आलेली आहे आणि श्रावण महिन्यातील ही संकष्ट चतुर्थी म्हणजेच अंगारकी चतुर्थी आहे। आता याचा चंद्रोदय बघूया आपण। त्या अगोदर आपण अंगारकी चतुर्थी जी आहे ती 12 ऑगस्टला कशी साजरी करायची, कधी साजरी करायची त्याविषयीची माहिती बघू। तर त्या चतुर्थीचा जो प्रारंभ आहे तो प्रारंभ जो आहे तो 8:40 सकाळी सुरू होणार आहे आणि 13 ऑगस्टला सकाळी 6:36 त्याचा समाप्ती होणार आहे। तर या श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थीची जी चंद्रोदय वेळ आहे ती आता आपण पाहूया। श्रावणातील अंगारकी चतुर्थीची जी महत्व आहे ते अनन्यसाधारण आहे हे आपल्याला माहिती आहे। तर या चतुर्थीच्या व्रत जे आहे ते गणेश पूजन करून चंद्रोदय झाल्यानंतर हे व्रत सोडलं जातं, त्यामुळे उपवास या वेळेलाच सोडावा। दर महिन्याच्या येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय पाहून आपण उपवास सोडतो, तसाच यंदा देखील चंद्रोदय रात्री 9:50 होणार आहे। तर चंद्रदेवाचं दर्शन घेऊन चंद्रदेवाला जय वाहून नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार केल्यानंतर गणेशाची आरती करून मगच उपवास सोडायचा आहे असं शास्त्रात सांगितलं जातं, अशी मान्यता आहे। आणि चंद्रोदय आहे तो देशातील विविध भागात अगदी थोडेफार फरकाने पुढे मागे हो असणार आहे, परंतु त्याची एक सामान्यतः वेळ 9:50 दरम्यान आहे। आपल्याला चंद्रोदय दिसला की आपण आपला उपवास सोडू शकता। तर ही होती अंगारकी चतुर्थीची माहिती। ही माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।